लखनने बडा दुःख झेला. नाही काय बाबा काय विचारतं किती तकलीफ होत जा मले. आता फोन नाही आला तर मी कच्च्या घरात झालतो त्याला विचार पडला मले. मी म्हटलं फोन करते का नाही करत बा. हा फोन करत जा बाबा. कसं आहे मग झोपण्यात फोन नाही केलं त्या. फोन करत जा वरच्यावर. येऊ का त्या घराकडे गाडी घेऊन सांग तू. हो RX 100 आहे आपल्यापाशी. भरता येतो. अरे इतका प्रेम करत का विकासा तू मायावर. काय करू शकतो तू माझ्यासाठी. काय करतं का त्यासाठी. 20,000ची RX 100 तुला आवडते म्हणून मी 40,000 घेतली ना. हा ते बी लोन करून. विचार कर बरं तू आता काय नाही करू शकत त्यासाठी का व. मीच हर वेळेस त्यासाठी गाणे म्हणतो. तू तर म्हण माझ्यासाठी एखादं गाणं. मला एवढं चांगलं गाणं नाही म्हणता येत ना. अरे म्हण एक डाव तर म्हण. एक डाव. अरे नाही ना मला नाही येत ना गाणं घेणं म्हणता. याचा अर्थ काय समजू मग. तू माझ्यावर प्रेम नाही करत. करतो ना. बरं थांब म्हणतो. आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके. अरे म्हण पूर्ण म्हण. किती मस्त आवाज आहे त्याला. म्हण. अरे नाही ना मला तेवढंच पाठ होतं ना. परेशान करून टाकले पोरीनं आपल्याला. सांग कुठं इज्जत नाही ठेवली ना. आता कुठं नाक नाही ठेवलंय ना बोलाले. अरे लावतो मी तुले फोन. थांब तात्या आले. तात्या फालतू सांगून देईन काय पुट्ट्याच्या गावात लफडा आहे म्हणून. थांब. अरे कुठची गडबड आहे तात्या. कुठची गडबड आहे म्हटलं तात्या. कोणत्या विचारात आहे बाबा. एवढे आवाज देऊ राहिला तर लक्ष नाही तुमचं. कुठं चालला का म्हटलं 5-10 मिनिटं तू. त्याला गाडी पाहिजे होती राजा. देणं लय अर्जंट आहे. नाही जा ना घेऊन जा ना. कुठं चालले तर. पेट्रोल पाहिजे फक्त. 20 रुपयाचं पेट्रोल टाकलं त्याच्यात. अजी चला ना पटकन या. काय त्याच्यासोबत गोष्टी करू राहिले. अहो थांब ना तू. गाडीनं 2 मिनिटात जाणं होते. त्या गाडीनं जाऊ भरकन जाऊन भरकन येऊ. हा काहून काय झालं. काही झालं का म्हटलं. काही नाही 2 मिनिटं गाडी दे फक्त. त्याला लय अर्जंट आहे राजा. घ्या घेऊन जा. चल बसो शांते. लवकर बस पटकन या. टाइमपास करू राहिली मला म्हणते का टाइमपास नको करू. चला बरं पटकन मला किक पटकरते. टाइमपास नका करू इथं. पाहिजे म्हटलं पेट्रोल गिट्रोल टाकून दे जा. नाही तर ढकलत बसा लागेल मधातच. अबे पेट्रोल तर टाकून धुत जा इमर्जन्सी साठी. कधी काय होईन काही सांगता येत असते काय. त्या पुट्टीनं तर बस बाबा बाहेर बसायचं लायकीचं नाही ठेवलं. चालली गेली बाबा. कोण काय कुठचा काय दारू पेते तो चांगला तर पोरगा पाहिजे होता. अहो एवढं मारलं म्या तिले तिथं. एवढं झोडपलं तरी ते सुधारली नाही ना. मला तेवढ्या पुरतीच म्हणेन ते. हा का बाबा आता नाही भेटन म्हणे. आता नका मारू म्हणे. राहू द्या म्हणे. सांगा हे वय का त्याचं घर. माय कसं घर आहे हो त्याचं. उठा पटकन चला बरं. अरेच्या मायले पायाची नस लागली. असं आहे ते सालं गडबडी गाडी चालवली तर. तुमचं बी काय राहते वक्तातच. पायाची नस लागन हाताची नस लागन. चल ना पटकन या. हातातून गेली म्हणजे चल सांगा पोरगी. थांब ना व. आपलीच लावून राहिली. इथं पायाची नस लागली. एका पायानं का लंगडी खेळू का अंदर जाऊन. हा हातातून पोरगी गेल्यावर बद्दल मग बोंबलत मनावानं. मग सांगतो तुम्हाला. चल आता चल अंदर चल. अरे काय विकास कुठं गेलता बाबा. मी गेलतो का तू गेलता. पुण्याला तू गेलता ना. मी तर गावातच हा. काहून लय टेन्शन मध्ये दिसू राहिला तू. काय झालं. अरे लेका चेते तात्या आला लेका गडबडीत. आणि त्याची बायको आली. आणि गाडी घे म्हणे. लय विचारात पडले होते ते. आणि तात्याची बायको आणि तात्या दोन्ही बी एकदम असे रागलेले होते. एकदम असा घुसलेले होते. गाडी मागितली राजा आणि गेले लेका ते. कुठं गेले तर. पाखरू उडालं ना रे. पाखरू उडालं. चल येतो मी. हा काम आहे मले. पाखरू उडालं. कोणतं पाखरू उडालं क्या माय बी. काय म्हटलंय ना काही समजलं नाही. अरे सोन्याला विचारा लागेल राजा. काय आहे ते मॅटर तर. सोन्या भेटान आपल्याला आता पांटेल्यावर जा लागेल का आता. अरे विकास कुठं चालला बाबा एकटा. अरे काही नाही. मी तुलेच पाले आलो होतो राजा. मी गाडीवर बसलो होतो माझ्या गर्लफ्रेंड सोबत बोलत. तात्या आला आणि तात्याची बायको आली. लय असे विचारात पडलेले दिसले मला ते. आणि एकदम रागलेले होते. मला गाडी मागितली राजा आणि गाडी घेऊन गेले ते. चेत्याला आल्यावर विचारलं सांगितले अशी अशी गोष्ट झाली. चेत्या म्हणे पाखरू उडालं. पाखरू काय होई पाखरू उडालं. तुला माहित आहे राजा. तू सांगू शकतो. अहो मोहन भाऊ काय म्हटलं होतं आपण ना. हा पाखरू उडालं. पाखरू उडालं समजले ना तुम्ही. गेलं. मी म्हटलं होतं ना 2 दिवसात गायब आहे म्हणून. हाव ना यार. त्या भल्ली भविष्यवाणी केली बरोबर. पण बरोबर 2 दिवसच झाले ना त्याले. अरे मला तर सांग. मला तर माहित पडलं पाहिजे राजा. माझी गाडी घेऊन गेले ना ते. कुठं गेले काय गेले. पाखरू उडालं करू राहिले तर. पाहिजो मंजू गिंजू नको कोणाले. जोपर्यंत माहित नाही पडत. तात्याची जे लाईनी पोरगी आहे ना रेखा गेली ते पळून. त्या लफंडर पोट्ट्यासोबत. ते मी तुला दाखवलं नव्हतं काय एकदा.
अच्छा ते होय का? पाखरू उडालं ते तर पाखरू उडणारच होतं. मला तर पहिलेच माहित होतं. तेच गोष्ट होय मग. चेत्यानं म्हटलं पण चेत्यानं सांगितली नाही. चेत्या काय आपल्या अंगावर घेईन का ते? नाही झालं असं तर असं म्हणून होय ते. माहीतच पडते ना आता. आता 1 घंट्यात माहित पडते. हा? अशा गोष्टी लपत थोडी असते मोहन भाऊ. माहीतच पडते तेच उघड्यावर. आता माहीतच पडते ना कसा संसार करते ते. गाडीच्या चैनीले कवर गिवर होतं रे. गडबडी गिळबडीत गेला म्हटलं तात्या. धोतर फोतर अटकला त्या चैनीत तर बस पुरा कार्यक्रम दिसाचा होय रस्त्यानं. नाही राजा, चैनीले कवर गाले राहते यामाच्या गाडीले. तुला तर माहित आहे कशी राहते ते. भर 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 पैते ते. जाऊ दे आता नेली. आता कार्यक्रम दिसो तिकडे का काही दिसो. ये सटवे बाहेर ये तू घराच्या. कशी पळून गेली त्याच्या घरात घुसली. ये बाहेर ये तू. ये झोडपतो तुला. ये घराच्या बाहेर ये. कशी जवानी आली त्या अंगात तर ये. त्याले झोडपतो तुले झोडपतो. आता बाहेर ये तू. एवढे मोठे पैसे खर्च केले हिच्या शिक्षणासाठी. हे दिवस दाखवायला केले का? ये ना घराच्या बाहेरच निघा. दोघं या रे. या जेवढे असन तेवढे या. सगळं झोडपतो आता. अरे जाऊ द्या ना. झालं ते झालं शांताबाई. केलं आता त्याच्या मनात होतं ते. आता काय करणार आहे त्याले? हा, कोर्ट मॅरेज केला. आता काय करू शकता तुम्ही त्याच्यात? तुमचे धंदेच बनवून गेले म्हटलं ते. हा, आम्ही काय ओळखत नाही का तुम्हाला? कशा आहे तुम्ही? हा, तुम्हाला आताच ओळखतो काय? तुमचे धंदे बनवून गेले आहे. श्रीमंताच्या पोरीले फसवा आणि त्याच्याशी लग्न करा आणि मग त्याले पैसे मागा. हे धंदेच बनले तुमचे. तोंड सांभाळून बोला म्हटलं शांताबाई. हा, काय बोलू राहिले तुम्ही? हा, काय म्हणून राहिले तुम्ही? काय म्हणणं आहे तुमचं वाला? हा, तुमची पोरगी आली म्हटलं. तुमची पोरगी आली म्हटलं आमच्या घरी. आम्ही तर हाकललं तिले. समजाव रे सुदाम्या. त्या बायकोले समजाव. नाही तर कोर्टातच घेईन कधी सगळ्याले घेईन पोलीस ठाण्यात. अरे लय पाहिले रे तात्या त्यासारखे. लय पाहिले. लय म्हटलं असे मोडमाळ करून जमा केले म्हटलं. असा तसा समजू राहिला काय? हा, आम्ही काय जोर जबरदस्तीनं आणली का त्याली पोरगी? खुशीनं आली. कोर्टात म्हटलं लग्न केलं त्यानं. आम्हाला सांगू राहिला का ह्या गोष्टी तू? पैशाची गरमी कोणाला दाखवू राहिला तू? हा, असन त्यापाशी 50 एकर. आम्हाला सांगू राहिला का या गोष्टी? आली ते सून बनून. आता झाली आमच्या घरची सून. जे होते त्याच्यानं करून घे. चल निघ इथून लवकर. नाही तर झोडपे काशीन कधी. अरे तू काय देता मानवऱ्याला झोडपे? हा, बुड्याले का? गेला ना लेका? मसाला नेऊन टाकायला तुला 4 दिवसानंतर. तू देता काय मानवऱ्याला झोडपे? असा झोडपीन कधी तुले त्या बायकोले? तू काय मारतो बा नवऱ्याले? हा, त्यात नाही का ताकद आहे? तू त्या पोरीला नाही सांभाळू शकली. तू सांगू राहिली का या गोष्टी आम्हाला? हा, अशी झोडपीन तुझे धरून कधी चालली जाय लवकर. चल, आमच्या घरची सून झाली ते. आता जे होते त्याच्यानं करून घे. कोर्ट मॅरेजचे त्याचे कागदपत्र वाचून घे. शिकली आहे ना तू? शिकली नसेल तर त्या नवऱ्याला वाचून घ्यायला. आम्हाला सांगू राहिली तू? आम्हाला दाखवता का पोलीस ठाणे तू? हा, पैशाची गरमी तिकडे म्हटलं, इकडे नाही. चल चल लवकर घराकडे होय. चल, पाहतो कोण अडवते तर मला. अहो आई, मी सहकुशीनं आली ना. कोर्ट मॅरेज झालाय ना मी नेत ना घरी. चल सोड म्हटलं मुकाट्या ना शांती. नाही तर होत काळात दिन कधी. सोड म्हटलं ना. ते सहखुशीनं आली म्हटलं ना. कोर्ट मॅरेज केलं त्यानं तुला समजत नाही उरायला का? सोड लवकर तिचा हात. काहीतरी जादूटोना केला तुम्ही महापोरीवर. पैसेवाल्याची पोरगी म्हणून. हा, माहित नाही का आम्हाला तुमचे धंदे काय आहेत? जादूटोनाच केला काहीतरी. सुदाम्या तुले पाहून घेईन. हा, मापेक्षा बेकार नाही म्हटलं. तू वाचूनच राहायचो मापासून. अरे चल रे, चल चल. सरकार रस्ता इथून लवकर निघ. नाही तर हातपाय तोडून हातात देईन कधी. चांगल्यानं चालला जाय मुकाट्यानं. त्या पोराले सांभाळून ठेवतो सुदाम्या. त्याचे हातपाय तोडतो कधी दिसला इथं इकडे तिकडे. झाले तर झाले 1-2 लाख रुपये खर्च. हातपाय तोडून जमा करतो त्याचे. कसे पोरीले फसवलं त्यानं माल्या. सांगतो मी त्याले. हा, सगळा शोक आहे त्याला. मला काय माहित नाही काय किती बसता राहता त्याला पोरग. अरे जाता इथून का खाता आता? अरे तू नको बोलू रे. तू नको बोलू म्हणतात. हा, मीच बोलतो. मीच निपटतो त्याले. चालले जा म्हटलं इथून. तुम्ही काय तोडता मा पोराचे हात पाय? हात चालवून दाखवा त्याले. मग पाहतो तुम्हाला. मापेक्षा बेकार बाई नाही मग कोणती.